श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. 33 दिवे 33 कोटी देवांना कसे लावायचे, काय आणि 33 कोटी दिवे लावल्यावर काय प्रभाव असतो अधिक मास महिन्यामध्ये. तर त्याचा समजा मी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. अधिक मासात 33 दिवे लावण्यामागील रहस्य किंवा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो का, कसा होतो, काय, सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात तसंच अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. सर्व महिन्यामध्ये सर्वात पवित्र मानले जाणारे हे महिना म्हटलं तर अधिक मास असे म्हटले जाते की या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय पुण्य प्राप्त होते. म्हणजेच जसे की पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे श्वासात असते अशाला. पण या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व किंवा तुम्हाला माहीत आहे का की 33 या संख्येमागील महत्त्व काय आहे, या 33 या संख्येच्या मागील. तर चला मग आपण बघू काय आहे. तर चला, या अधिक मासात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकतो हे जाणून घेऊया. कारण 33 दिवे आणि 33 कोटी देवांचे रहस्य. पौराणिक किंवा श्रद्धानुसार आपली संस्कृती 33 कोटी म्हणजे क्षणी किंवा कोटी देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक मासात दीप दान करणे म्हणजे दिव्यांचे अर्पण करणे किंवा दिवे तुम्ही हे अंधकारावर प्रकाशाच्या विजेतेचेच प्रतीक मानले जाते. त्यामुळे जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे आपण अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवांनाच समर्पित केले जाते. या सर्व देवी शक्तीचा आशीर्वाद एकच वेळी प्राप्त करून घेण्याची हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. त्यामुळे दिवे 33 कोटी दिवे आणि 33 कोटी देवांनाच आपण लावले जाते. दीपदान कसे करावे, समजा आपण दीपदान कसे करणार आहे ते पाहूत आता पुढं. यासाठी कोणत्याही भव्य तयारीची आवश्यकता नाही. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते. भौतिक संपत्तीत नव्हे. खाली दिलेल्या 2 पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटते ती तुम्ही निवडू शकतात. म्हणजे जे तुम्हाला मी सांगणार आहे खाली आता, त्या पद्धतीत तुम्ही कोणतीही जी तुम्हाला सोयीस्कर वाटते ते तुम्ही करू शकतात. पहिली पद्धत म्हणजे महादीपक. भव्य दिवा कसा लावायचा ते पाहूत आता. एक मोठा मातीचा दिवा घ्या आणि त्यामध्ये 33 वाती ठेवा. त्या सर्व वाती एकाच वेळी प्रज्वलित करा. असे केल्याने अनंत आध्यात्मिक फळे प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे महादीपक म्हणजे त्यालाच भव्य दिवा असं म्हणतात. हे पहिलं झाले आहे. तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला पहिलं करा वाटत असेल तर पहिलं करा, किंवा दुसरं आता पृथक दिपा म्हणजे स्वतंत्र दिवे. पृथक दिवा म्हणजे पृथक दीप म्हणजे स्वतंत्र दिवे. जसं की जर परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्ही 33 स्वतंत्र लहान दिवे प्रज्वलित करण्याचा पर्यावरणही निवडू शकतात. तेलाची निवड. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर त्याबद्दल किंचितही काळजी करू नका. तुम्ही त्याऐवजी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलही वापरू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातली संपत्तीकडे नव्हे. त्यामुळे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकतात. मोहरीचं किंवा तिळाचं किंवा आपलं रेग्युलरचं तेल तुम्ही वापरू शकतात. अधिक मासातील दीपदान इतके विशेष महत्त्व मानले जाते की अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते आता हे बघू आपण. केवळ तुमच्या घरातील देव्हाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान खालील ठिकाणी दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोखरच
निघू शकते, कारण खाली जे सांगणार आहे मी त्याच्याबद्दल. चला तर मग पहिली पद्धत म्हणजे तुळशी पूजन. अधिक मास दरम्यान तुळशीच्या म्हणजे रोपाजवळ दिवा लावणे ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचे प्रवेश रोखला जातो. आणि दुसरं म्हणजे आकाशदीप म्हणजे प्राचीन काळी लोक एका उंच बांबूच्या काठीच्या टोकावर दिवा लावून तो टोकत असतात. यालाच आकाशदीप म्हणून ओळखले जात असे. आपल्या पूर्वजांच्या म्हणजे आत्मध्याना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. तर तिसरं म्हणजे नद्या, तलाव, वाहत्या पाण्यात दिवे अर्पण केल्याने, दीपदान केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, अशी श्रद्धा आहे. म्हणजे अशी श्रद्धा मानली जाते की हे केल्याने म्हणजे नद्या तलावामध्ये तुम्ही जर वाहत्या पाण्यामध्ये दिवे जर अर्पण केले तर अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, अशी श्रद्धा आहे. मी तुम्हाला आता सांगितले तिन्ही ठिकाणीपैकी तुम्ही कोणत्याही ठिकाणी दिवे लावू शकतात. पहिलं म्हणजे तुळशीच्या समोर, दुसरं म्हणजे तुम्ही तुळशीच्या समोर एक दिवा लावू शकता. दुसरं म्हणजे नदी किंवा गंगा म्हणतात पवित्र ठिकाण, वाहत्या पाण्याच्या ठिकाणी कुठं पण तुम्ही दिवे लावू शकतात. आणि तिसरं म्हणजे जे पहिले लोक करत होते काठीच्या टोकावर दिवा लावून, ते पण करू शकतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कोणतंही करू शकतात. आता तिसरं म्हणजे सांगण्याचं म्हणजे तर तुम्ही एक विशेष टीप म्हणजे तुमच्यासाठी एक विशेष महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण महिनाभरात दररोज दिवे लावण्याची विधी करणे शक्य झाले नसेल किंवा कोणाला जॉब, नोकरी, काही वैयक्तिक कारणास्तव तुम्हाला जर दिवे लावणं शक्य झाले नाहीत महिन्याभरामध्ये, तर तरीही तुम्ही अधिक मासातील एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी एकाच वेळी 33 दिवे लावून संपूर्ण महिन्याचे आध्यात्मिक पुण्य प्राप्त करू शकतात. अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 33 दिवे का लावतात, कशासाठी लावतात, किंवा यामागील दृष्टिकोन काय आहे, किंवा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त कसा करून घ्यायचा, किंवा दिवे लावल्याने काय होते, संपूर्ण सविस्तर माहिती, कुठे कुठे दिवे लावायचे, संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वांनी माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि कोणी दिवे लावले ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला फ्रेंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या स्वतःची. आणि कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि कोणी 33 दिवे लावले ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा फ्रेंड. चला तर मग बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.